आज आपण काडगाव गावामध्ये आहोत. आता मोस्टली आपले जे कमेंट्स येतात की शेतातले भैया साप का पकडतात. तर मित्रांनो, आज एक शेतकरी आहेत शांभू म्हणून. त्यांच्या शेतामध्ये जे गोटा आहे, तुम्ही प्रॉपर बघू शकता. ही गोटा कसा पॅक केलेला आहे, तरी ह्यामध्ये एक गाय मिली आहे मित्रांनो. इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा जातीचा साप त्यांना चावलेला आहे असा गायला, आणि त्यानं ती गाय मिलेली आहे मित्रांनो. तर आपण त्या गायचं आता माती वगैरे केली, आणि आता सध्या ह्या शेड म्हणजे जे पाचट आहेत का ह्याच्यामध्ये साप गेलेला आहे. तर ह्याला आपण इथून काढूया, आणि कशा पद्धतीने बसला आहे साप हे पण बघून घ्या, जेणेकरून तुमच्या घराच्या अवतीभोवती कशा पद्धतीने साप येतील आणि साप कसे आहेत हे ओळखता येईल. प्रॉपर व्हिडिओ पहा तुम्ही. काय वर आला कुठं वर आला तिथे वाजलं काहीतरी वाजले मला माहिती. आता का वरती आलाय. तू जाऊ शकतोस का वर? हो इथून जाऊन ऐका ना सर. दोन पेंट वर जाणार तुम्ही, पण बोलून नाही का नंतर खाली काय वर वाजलं जाऊन बघू. स्पीक कुठं आहे तुझी? टॉर्च वगैरे आहे का? मोबाईल लावून देऊ का? द्या ना. हो का? दिसतं का बघा त्यांना? तिथंच आहे. बाहेर जायचा प्रयत्न करायला ती. बंद करू का? आधी भाई ही ओढा, ही पायात लागेल. कधी बोलल्या कोऑपरेटिव्ह थोडं साफ करून द्या. इकडे उठायचं आपल्याला. तुम्ही बाहेर घेऊन यावं लागेल. बाय मित्रांनो, इथं आपल्याला इथं 3-3.5 फुटाचा इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा भेटलाय. तुम्ही त्याच्या बॉडीवरची जी डिझाईन आहे ती बघू शकता मित्रांनो. आपल्या शेतांमध्ये आणि ह्या गोट्यामध्ये याचं रिझन काय असं आहे माहिती आहे का मित्रांनो? सापांचं फक्त आणि फक्त उंदीर, चुचुंदरी हे जीव आहेत, नाही तर पक्षाची पिल्ली, अंडी ही खाण्यासाठी येणार. अतिशय विषारी आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगतो, आपल्या इथं 10चा आकडा म्हटलं जाते सापाला. आता तुम्ही ह्या कोबऱ्याच्या बरोबर बॅक साईडला बघू शकता 2 व्ही शेप दिसला आकडा, त्यामुळं कॉमनली हे साप निघत राहतात. घेऊन इकडं. आता सापाचं जे आयुष्य आहे मित्रांनो, हे जाणून घे किती वर्ष आहे. कारण प्रत्येका लोकांना काय वाटतं, साप जो आहे तो अमर असतो. अमर नाही मित्रांनो कोणता जीव. आता सापाचं जे आयुष्य आहे 25 ते 30 वर्ष हे आहे मित्रांनो. कारण प्रत्येक जातीवर डिपेंड केलं जातं की तिचं आयुष्य किती आहे, त्याचं क्लायमेट कसं आहे, त्याचं खाद्य कसं आहे. तर मित्रांनो, नाग आहे. आपण इकडे यायचं रिझन तुम्हाला तर सांगितलेलं आहे सुरुवातीलाच, की गायलाच चावलेलं आहे. पलीकडे जी उकरलेली जाळ दिसते ना, त्या ठिकाणी एक गाय होती. त्या गायला पुरलं तिथं, त्या गायला ह्या सापानं चावलेला आहे मित्रांनो. न्यूरोटॉक्सिक विष असल्यानं जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर त्याचं विष केलं जातं. आणि त्यानं कसं त्या ज्याच्याला बाईट झालं आहे जी मज्जासंस्था निकामी होती मित्रांनो. आता जो कोबरा जातीचा साप आहे मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला तर चावला तर सर्वात आधी त्या माणसाला कसं माहिती आहे का, आपल्या इथं
विष वगैरे काढणारे जे मांत्रिक लोक आहेत त्यांच्याकडे घेऊन जायला बघतात. असं चुकूनही करायचं नाही मित्रांनो, कारण की ह्याचं जे विष आहे एसिडद्वारा आपल्या बॉडीच्या बाहेर काढता येते, असं काढता येत नसतं मित्रांनो. आणि विष काढताच येत नाही मुळात, ती त्याचं डिॲक्टिव्ह करता येते फक्त, बाकी काही करता येत नाही त्या विषाचं. आता तुम्ही हा प्रश्न केला असेल, मग असे जीव दिसल्यास मारून टाकायला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक जीवाचा उपयोग आहे. आणि हे साप जे आहेत, एकतर बघायला गेलं तर सर्पमित्र सापा जे आहेत ती शेतकऱ्याची खरी मित्र म्हणले जाते. कारण की ह्याचं जे खाद्य आहे ते आहे उंदीर, चुचुंदरी, छोटे छोटे जीव, आणि त्याला आपण काही करू शकत नाही. ते जे नुकसान करतात त्याचं त्यांना खाण्याचं काम हे करतात. नेचरमधला एक प्रमुख भाग आहे. आणि नेचर बघायला गेलं तर हे एक जे फूड चेन आहे, फूड चेनचा एक प्रकार आहे. फूड चेनमध्ये येते मध्ये माहिती आहे. आणि त्याचा साईड इफेक्ट, आता हे जीव नाहीसे बी झाले तर सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या मानवावर लागतं. म्हणून हे जे जीव आहेत ते जगले पाहिजेत. तो माईक जवळ येईल त्याच्या, माईकवर वाईट करतोय तो. ह्या सापाला इथून ह्या ठिकाणी आपण रेस्क्यू केलेला आहे. अशा ठिकाणी ह्याला घेऊन जाऊया जिथं ह्यानं ह्याचं पुढचं आयुष्य जगेल आणि मानवाला आणि कोणत्या प्राण्याला इजा करणार नाही. आणि मित्रांनो, कुठे साप निघाले तर त्यांना मारायला जाऊ नका. जवळचे जे सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा. नाहीतर वनविभाग 1926 वनविभागाचा नंबर आहे, टोल फ्री क्रमांक आहे. बी केअरफुल आणि भेटू नवीन ठिकाणी जिथे साप निघाला आहे. आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लातूरमध्ये आणि आपल्या जवळपासच्या एरियामध्ये काय करायला पाहिजे हे तुम्हाला समजून दिले व्हिडिओच्या माध्यमातून. बाय. नाही वा, आम्ही गरीब माणसं आहोत. घ्यायला पण